लोकमान्य शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी विक्रम पाटील, उपाध्यक्ष मारुती कदम यांची फेरनिवड. निलंगा तालुक्यातील पांचिंचोली येथील लोकमान्य शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी विक्रम धोंडीराम पाटील, उपाध्यक्षपदी मारुती कदम, सचिवपदी पंचाक्षरी स्वामी यांची व संचालक मंडळाची निवड उत्साहाच्या वातावरणात रविवार दिनांक 19 जुलै 2026 रोजीच्या सर्वसाधारण सभेत पार पडली. यावेळी संस्थेच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. नवीन पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ, विद्यार्थ्यांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील अशी ग्वाही दिली. संस्थेच्या सर्व सदस्यांनी नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी संस्थेच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. आगामी काळात विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्राधान्य देण्याचे ठरवण्यात आले. निवडीनंतर अध्यक्षांनी सर्व सदस्यांचे आभार मानत संस्थेच्या विकासासाठी पारदर्शक व गुणवत्तापूर्ण कामकाज करण्याची भूमिका मांडली. उपाध्यक्ष व कार्यकारी संचालक मंडळ लक्ष्मण तिम्मा बंडगर, बालाजी मारुती पाटील, गोविंद ज्ञानोबा दिवे, विजय चंद्रकांत स्वामी, लिमराज शंकरराव मोरे, नागनाथ शंकरप्पा स्वामी, दत्तू ज्ञानोबा जगदाळे, शिक्षक प्रतिनिधी शिवाजी ज्ञानोबा जाधव यांनीही संस्थेची शैक्षणिक परंपरा अधिक बळकट करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने कार्य करण्याचा विश्वास व्यक्त केला. 3 वर्षासाठी 26 ते 2029 साठी आज लोकमान्य शिक्षण संस्थेच्या सभागृहामध्ये ही निवडणूक होती. त्या निवडणुकीसाठी सर्व आजीव सभासदांना निमंत्रण देण्यात आलं होतं. पोस्टानं निमंत्रण दिलं होतं. विषय क्रमांक 2 जो निवडीचा विषय होता त्याच्यावर आमचा आक्षेप होता की हा सगळा कार्यक्रम निर्वाचन अधिकाऱ्याने जाहीर करायला पाहिजे होता आणि कार्यक्रम पत्रिका 5, 6, 7 दिवसाची जी असते ती जाहीर करायला होती. ती जाहीर केलेली नव्हती. तिथं आमचा आक्षेप होता आणि ते आक्षेप आम्ही घटनेच्या प्रमाणात नोंदत असताना तो आक्षेप आम्ही घ्या अशी विनंती त्या सभागृहात यापूर्वीचे अध्यक्ष विक्रम पाटील किंवा आत्ताचे निर्वाचन अधिकारी जाधव यांना घ्या म्हणून सांगितलं. तर त्यांनी ते आमचा आक्षेप घ्यायला नकार दिला आणि घेतला नाही. मूळ आमचा आक्षेपच तिथं होता. पुढे काय करणार आहात आपण? आणि यानंतरच्या पुढची प्रक्रिया आमची सर्व आजीव सभासदाची ही राहील की आम्ही न्यासमध्ये जाऊ. मागलच्याही काळात न्याय मिळाला, त्यांचा चेंज रिपोर्ट झालेला नाही आणि आताही आम्ही पुढच्या काळात न्यासमध्ये जाऊ आणि या संस्थेला न्याय मागू आणि योग्य तो निर्णय तिथून घेऊ. संस्थेची 2026 ते 2029 साठी त्रैवार्षिक निवडणूक होती. पण ह्या त्रैवार्षिक निवडणुकीचं आम्हाला आमंत्रण होतं, नोटीस होती. त्या नोटिशीच्या माध्यमातून आम्ही इथं हजर होतो. पण ही सभाच बेकायदेशीर होती आणि या सभेमध्ये आम्ही आमच्या लोकमान्य शिक्षण संस्थेच्या घटनेप्रमाणे ही निवडणूक नाही हे असं ठामपणे आम्ही सांगत होतो. घटनेचं कलम 15-16 अन्वये ही घटनाबाह्य आणि बेकायदेशीर निवडणूक आहे आणि म्हणून आमचा आक्षेप आम्ही नोंदवत होतो निर्वाचन अधिकाऱ्याकडं. पण निर्वाचन अधिकाऱ्याची नेमणूक ही 30 जूनला झाली पाहिजे. पण आता या आमसभेमध्ये यांनी निर्वाचन अधिकाऱ्याची निवड आत्ता कळाली म्हणून आम्ही आक्षेप कुणाकडे द्यायचा? कारण हे पत्र आम्हाला नोटीस आली पाहिजे त्या निर्वाचन अधिकाऱ्याच्या सहीनं, पण आम्हाला आली सेक्रेटरीच्या सहीनं. म्हणजे ही सर्वसाधारण सभा ही बेकायदेशीर आहे आणि सदरील सर्वसाधारण सभेमध्ये आम्ही आक्षेप नोंदवायला गेल्यानंतर तुमचा आक्षेप घेणार नाही, तुम्हाला काय करायचं आहे, कुठं काय करायचं आहे तिथं जावा, करा. आत्तापर्यंत आमची कुठलीही गोष्ट ऐकून घेतलेली नाही. सभात्याग केला होता. यानंतर आता पुढची भूमिका काय? आता माझी पुढची भूमिका ही राहील की हे लोकमान्य शिक्षण संस्था वाचवण्यासाठी कुणाच्या घशात जाऊ नये. ही संस्था कुणाची एकाची नाही, या संस्थेवर कुणाची मक्तेदारी नाही. ही गावची सार्वजनिक संस्था आहे, सार्वजनिकच राहिली पाहिजे. आणि म्हणून मी माननीय धर्मादाय आयुक्त आंबेजोगाई रोड लातूर इथं न्याय मागणीसाठी अपील करणार आहे उद्याच. आणि मला आशा आहे की निश्चितच मला न्याय मिळेल.
निवडणूक प्रक्रिया निर्वाचन अधिकाऱ्यांच्या समक्ष पार पडली. कशा पद्धतीचा विश्वास मतदारांनी सभासदांनी आपल्याला दाखवला, काय अधिक माहिती काय सांगाल? मी 2014पासून या लोकमत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष म्हणून काम करत आहे आणि 2014पासून सतत मला माझ्या या सभासदांनी, आमच्या लोकमान्य शिक्षण संस्थेचे काही सभासद आहेत त्या सभासदांनी 90% जास्त सभासदांनी मला पाठिंबा देऊन विजयी केलेला आहे. तशाच प्रकारे आजची सुद्धा निवडणूक या ठिकाणी घटना कलम, आमची जी लोकमान्य शिक्षण संस्थेची घटना आहे त्या घटना कलम 7 प्रमाणे कायदेशीर या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे आणि या कायदेशीर घेतलेल्या निवडणुकीत 90% सभासदांनी मला या ठिकाणी पाठिंबा निवडून दिलेला आहे. त्या 90% सभासदाचा मी शतशः ऋणी आहे आणि अशाच प्रकारचं सदैव सहकार्य मला अपेक्षित आहे असं मी या ठिकाणी माझ्या पूर्ण सभासदाकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि मी माझ्यापरीनं या लोकमान्य शिक्षण संस्थेत 1976पासून काम करत आलेलो आहे आणि या लोकमान्य शिक्षण संस्थेचा उत्कर्ष कसा होईल अशाच प्रकारच्या प्रयत्नात मी आजपर्यंत अविरतपणे काम करत आहे आणि अशाच प्रकारे काम करून या संस्थेचं उज्ज्वल भविष्य कसं करता येईल यासाठी मी सतत प्रयत्न करत राहीन. जय हिंद, जय महाराष्ट्र.